कालच्या पिरियडमध्ये आपण फोर ब्रेनची माहिती घेतली. आजच्या पिरियडमध्ये आपल्याला मिड ब्रेनची माहिती घ्यायची. मिड ब्रेन इज मिडल पार्ट of human brain. It is also known as mesencephalon. मिड ब्रेनला दुसरे एक नाव आहे मेसेन्सेफेलॉन आणि हा मेंदूचा मिडल पार्ट आहे. मेसेन्सेफेलॉन is divided into two parts, कोरोपोरा क्वाड्रिजेमिना, कोरोपोरा क्वाड्रिजेमिना आणि दुसरा पार्ट आहे सेरेब्रल पेडंकल्स. मिड ब्रेनचे दोन पार्ट पडतात, एक कोरोपोरा क्वाड्रिजेमिना आणि दुसरा सेरेब्रल पेडंकल्स. कोरोपोरा क्वाड्रिजेमिना मध्ये काय आहे बघा, क्वाड्री फॉर फोर, Gemina for bodies. So on the ventral surface of the brain there are four round bodies. These four round bodies on ventral surface of the brain are cross connected with each other by this optic chiasmata. Optic chiasmata. These four round bodies are nothing but coropora quadrigemina in brain, in which superior upper two bodies are known as superior colliculi and lower two bodies are known as inferior colliculi. Superior colliculi and inferior colliculi are the quadrigemina in brain. These are also known as optic lobes. These optic lobes are round in shape and connected with each other, cross connected with each other by optic chiasmata. Then what is the function of superior colliculi and what is the function of inferior colliculi? Superior colliculi are related with sense of sight and inferior colliculi are related with sense of hearing. याचा अर्थ काय? सुपेरियर कॉलिक्युलीचं कनेक्शन आपल्या डोळ्याबरोबर आहे, इन्फेरियर कॉलिक्युलीचं कनेक्शन आपल्या कानाबरोबर आहे. डोळ्याचं काम आहे सेन्स ऑफ साईट आणि कानाचं काम आहे सेन्स ऑफ हिअरिंग. डोळा म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कान हे देखील एक ज्ञानेंद्रिय आहे. डोळ्याचं आणि कानाचं जे सेन्स ऑफ साईट आणि सेन्स ऑफ हिअरिंग आहे याला कंट्रोल करणारा जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं कोरोपोरा क्वाड्रिजेमिना. देन cerebral peduncles. Cerebral peduncles are the nerve bands. These are the nerve bands, also known as crura cerebri. Nerve bands also known as crura cerebri, and these cerebral peduncles connect forebrain with hindbrain. फोरब्रेन आणि हिंडब्रेनला जोडणारा मिड ब्रेन मधला जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं क्रूरा सेरेब्री किंवा सेरेब्रल पेडंकल्स. क्रूरा सेरेब्री और सेरेब्रल पेडंकल्स कनेक्ट forebrain with hindbrain to carry some impulses daily from forebrain to hindbrain and again from hindbrain to forebrain. फोरब्रेन मधले दिवसभरामधले बरेचसे इम्पल्सेस हिंडब्रेन मध्ये जातात आणि हिंडब्रेन मधले बरेचसे इम्पल्सेस फोरब्रेन मध्ये जातात. फोरब्रेन मधल्या इम्पल्सेसला हिंडब्रेन मध्ये जाण्यासाठी आणि हिंडब्रेन मधल्या इम्पल्सेसला फोरब्रेन मध्ये जाण्यासाठी जो
नर्व बँड आहे, त्या नर्व बँडचं नाव आहे सेरेब्रल पेडन्कल किंवा क्रुरा सेरेब्री. आणखी एकदा ह्युमन ब्रेन मधल्या मिड ब्रेनची रिपीट माहिती आहे का, तुम्हाला हे रिपीट केल्यानंतर पाठ होऊन जाईल. सो मिड ब्रेन इज द मिडल पार्ट ऑफ द ब्रेन, also known as mesencephalon. मिड ब्रेन म्हणजे मेंदूचा मधला भाग, ज्याला सायंटिफिकली मेसेन्सेफेलॉन म्हटलं जातं. या मिड ब्रेनचे दोन महत्वाचे पार्ट पडतात. एक आहे कोरोपोरा क्वाड्रिसेमिना आणि दुसरा आहे सेरेब्रल पेडन्कल्स. कोरोपोरा क्वाड्रिसेमिना म्हणजे मेंदूच्या खालच्या भागावर जे सेरेब्रमनी पूर्णपणे झाकलेले असतात, अशा भागावर तुम्हाला 4 राऊंड बॉडी दिसतील. ज्या 4 राऊंड बॉडीज म्हणजे कोरोपोरा क्वाड्रिसेमिना, in which upper 2 bodies are known as superior colliculi and lower 2 bodies are known as inferior colliculi. These superior colliculi and inferior colliculi collectively known as optic lobes in our brain, and these optic lobes are cross connected with each other by optic chiasmata. यानंतर तुम्हाला सुपेरियर कॉलिक्युलीचं फंक्शन आणि इन्फेरियर कॉलिक्युलीचं फंक्शन पाठ असलं पाहिजे. सुपेरियर कॉलिक्युली आर रिलेटेड विथ सेन्स ऑफ साइट फॉर वर्क फॉर आवर आईज, and inferior colliculi are concerned with sense of hearing, that is ear. म्हणजे डोळ्यामध्ये जे सेन्स ऑफ साइट नावाचं फंक्शन आहे ते सुपेरियर कॉलिक्युलीकडून कंट्रोल केलं जातं, आणि सेन्स ऑफ हिअरिंग जे कानाचं फंक्शन आहे ते कंट्रोल करणारा पार्ट कोणता, तर तो आहे इन्फेरियर कॉलिक्युली. ह्या दोन्हीला क्रॉस कनेक्ट करणारं जे कनेक्शन आहे त्या कनेक्शनला म्हटलं जातं ऑप्टिक चायस्मॅटा. देन सेकंड पार्ट इज सेरेब्रल पेडन्कल्स. Cerebral peduncles, also known as a crura cerebri, or it is made up of group of nerve bands. These nerve bands connect forebrain with hindbrain. फोरब्रेन आणि हिंडब्रेनला एकत्र जोडणारा मिड ब्रेन मधला जो पार्ट आहे त्या पार्टचं नाव आहे सेरेब्रल पेडन्कल्स. Why there is connection between forebrain to hindbrain through nerve bands? Because some impulses from forebrain compulsory given to hindbrain, and some impulses from hindbrain compulsory given to forebrain through cerebral peduncles. So midbrain is considered as a connection between forebrain and hindbrain. This is the structure of midbrain in human brain.